शांत स्थिर बसायचं आहे. हाताला घडी बांधून जिथे कुठे बसलात असाल, तुम्ही चेअरवर बसला असाल, जमिनीवर असाल, तिथे शांत पाठीचं कणा स्ट्रेट करून बसायचं आहे. तीनदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना येणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. एक सेकंद पॉज घेऊन मग जो श्वास आपण बाहेर सोडतो ते हळू सोडायचा आहे. घेताना श्वास जरी फास्ट असला तरी सोडताना तो श्वास हळू असला पाहिजे. आणि कंटिन्यू तुम्हाला तुमच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं. स्टार्ट. इनहेल, होल्ड, एक्सेल. अगेन. इनहेल, पूर्ण पोटातून बेबीतून श्वास घ्या. होल्ड, एक्सेल. इनहेल, होल्ड, एक्सेल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी आमच्या सोबत तू आहेस. म्हणून आजचा दिवस आमच्या जीवनातला सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ प्रेम, आदर, सन्मान, जॅकपॉटने भरलेला परिपूर्ण दिवस आहे. आमच्यामध्ये भरपूर शक्ती आहे, भरपूर शक्ती आहे, भरपूर शक्ती आहे. आमच्याकडे पुष्कळ पैसे आहेत, पुष्कळ पैसे आहेत, पुष्कळ पैसे आहेत. आम्ही त्या पैशांचा सदुपयोग करतो. हे परमेश्वरा, हे नारायणा, आमच्या सहवासामध्ये येणारी प्रत्येक वस्तू, जागा, परिस्थिती, परिसर, वेळ, धन, हवामान, वाहतूक, जन्मपत्रिका, निसर्ग, संपूर्ण सृष्टी आमच्या साठी अनुकूल आहे. अनुकूल आहे, अनुकूल आहे. नारायण, तुझ्या कृपेने आम्ही खूप छान जीवन जगत आहे. हे नारायण, आम्ही कृपाशाली आहोत, आम्ही भाग्यशाली आहोत. आमच्यावर नारायणाची अनंत कृपा आहे, अनंत कृपा आहे, अनंत कृपा आहे. हे नारायणा परमेश्वरा, तुझ्या आशीर्वादाने आमचे घर, सुख, शांती, समृद्धी, प्रेम, आदर, विश्वास, काळजी, लव, रिस्पेक्ट, फेथ, केअर अशा दिव्य ऊर्जांनी, दिव्य शक्तींनी धरलेले आहे व परिपूर्णपणे सुरक्षित आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. परमेश्वरा, आम्ही आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी आहोत, यशस्वी आहोत, यशस्वी आहोत. आमचे विचार, वाणी, व्यवहार सकारात्मक आहे, सकारात्मक आहे, सकारात्मक आहे. आम्ही नेहमी सत्य बोलतो व सत्तेच्या मार्गावर चालतो. थँक्यू नारायणा परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. आम्हाला आमच्या जीवनाची सातही प्रकारची सुख देण्यासाठी मी तुझे खूप धन्यवाद करतो. आमचं संपूर्ण जीवन स्वस्थ राहण्याचं तू आम्हाला वरदान दिलं आहेस. आमचं जीवन पूर्णपणे स्वस्थ आहे, स्वस्थ आहे, स्वस्थ आहे. आमचं चित्त शांत आणि प्रसन्न आहे. नारायणा परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. तुझ्या आशीर्वादाने आमचे आपसातील संबंध, नातेसंबंध प्रेमाचे व विश्वासाचे आहे. आम्ही आनंदी आहोत व समाधानी आहोत. आम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये नारायणाचं रूप बघतो. नारायणा, तुझ्या आशीर्वादाने आम्ही सातही सुखाने परिपूर्ण जीवन जगत आहोत. हा आमचा सुवर्ण काळ चालू आहे. तुझ्या आशीर्वादाने संपूर्ण जीवनभर हा सुवर्ण काळ असाच चालू राहील, माझा असा प्रबळ विश्वास आहे. नारायणा, धन्यवाद आहे, धन्यवाद आहे, धन्यवाद आहे. पाचही तत्वांसाठी तुझे खूप खूप धन्यवाद. माझ्या जन्म देणाऱ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. तिने मला जन्म दिला, विश्व दाखवलं,
माझं पालन पोषण संगोपन केलं, त्या माझ्या पुण्यात्मा आईसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या वडिलांसाठी धन्यवाद. त्यांनी मला वाढवलं, शिकवले, कर्तृत्ववान बनवले. त्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, पाचही तत्वज्ञाचे जे आम्हाला खूप काही शिकवून जातात. धन्यवाद पाणी, धन्यवाद वायू, धन्यवाद अग्नी, धन्यवाद स्पेस एलिमेंट, धन्यवाद धरती माता. सगळ्या पाचही तत्वांसाठी खूप खूप धन्यवाद. Oath of manifestation. I accepted and received expected and unexpected money, revenue, more sales, image growth, support, age, resources, fame, love, gifts, kindness, great health, better performance, true love, friends, freedom in my life and life of others. I am constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance makes it real and opens the space for manifestation to rush me. I open doors of manifestation. I open doors of my consciousness to receive it. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I am open to receive more abundance than I ever experienced before. I can afford anything I deserve. In fact, I am extremely prosperous. I am grateful for what I have already received and what I am going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there, and I let the God time rule. So it is. Just rub your hands, तुमचे हात घासा एकमेकांवर, ते तुमच्या डोक्यावर ठेवा. मी पद्मपदम भाग्यशाली आत्मा आहे. परमात्माचा सदा साथ माझ्या सोबत आहे. मी अत्यंत भाग्यशाली आत्मा आहे. मी सर्व शक्तिमान आहे. माझं शरीर स्वस्थ तंदुरुस्त आहे. परमात्मा तुझा खूप खूप आभार. आपल्या शरीरावरून हात फिरवा. दोनही हात आपल्या तोंडासमोर आणा आणि स्मित हास्य करून परमेश्वराला आजच्या या सुंदर दिवसासाठी धन्यवाद करा. आज मी जिवंत आहे याचं फर्स्ट डेचं फर्स्ट सेलिब्रेशन रोज करायचं आहे. येस, मी जिवंत आहे. मी आज जिवंत आहे. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपल्या मधल्या परमेश्वराला दंडवत करा. कालचं मी एक अफर्मेशन सांगितलं होतं. कोणी लिहिलं असेल नसेल आय डोंट नो, पण एक करू शकतो आपण. डेली एखादी माळा घ्यायची, 100 टाइम्स आपण रिपीट करू, जर आपल्याला वेळ असेल तर. ठीक आहे, चालेल. हो. ओरली येस. कोण काउंटिंग करणार आहे? मॅम माझ्याकडे आहे जॉब माळ, तर म्हणजे काउंटिंग होऊ शकेल त्याच्यावर. हा, मग मी म्हणते तू काउंटिंग करशील हो, तुझ्यासोबत एकच सोबत. मिनिट. हम्म. मनीसाठी अफर्मेशन घ्यायचं की थँक्यू अफर्मेशन, कुठलं घ्यायचंय? मनी. की कालचंच अफर्मेशन रिपीट करू? चालेल, कालचं पण चालेल. हम्म. सगळ्यांनी म्यूट करा आणि हे बोला मॅम बोलत असताना. आणि स्नेहा मॅडम तुम्ही काउंट करा, बोला पण आणि काउंट येस. पण करा. Yes. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life
is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Enjoy करत करत म्हणायचं आहे. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration.
Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each and every day of my life is fun and celebration. Each डन. and every day of my life is fun and celebration. मॅम Each and झालं. every day. झालं? हो. वाव व्हेरी गुड थँक्यू सो मच एव्हरीबडी जस्ट टू हाय एनर्जी मध्ये हे सगळं केलं आहे हे आपल्या थँक्यू. सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करणार आहे आपलं सबकॉन्शियस माइंड त्याचप्रमाणे आता वर्क करणार आहे हे जर आपण कंटिन्युअस 21 डेज 7 डेज केलं तर सबकॉन्शियस माइंड मध्ये फिक्स होणार आणि अर्ली मॉर्निंग जेव्हा आपण कुठलंही गाणं ऐकतो किंवा काही करतो ना तर होल डे आपण बघा कसं ते गाणं गुणगुण गुणगुण करत राहतो तर मॅम आजचं हे सेम. हो. अफर्मेशन तुमच्या डोक्यामध्ये कंटिन्यू राहणार आहे आणि तुमच्या लाईफमध्ये खरंच फन अँड सेलिब्रेशन होणार सुरू सो डू दिस डेली झोपताना सुद्धा तुम्ही करू शकता चलो स्टार्ट टुडेज प्रॅक्टिस ओव्हर टू प्राजक्ता मॅम येस, थँक्यू कीर्ती मॅम. सो काल आपण एक्सप्लेन म्हणजे मॅमने एक्सप्लेन केला 13वा दिवस होता. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. सो त्याच्यामधलं फर्स्ट जे सेंटेन्स होतं किंवा वाक्य होतं त्या धड्याची सुरुवातच या वाक्याने झाली की कल्पनाशक्ती ही खरोखरच एक जादूचा गालिचा आहे. ठीक आहे. आणि कालच्या सेशनमध्ये मॅमने एक्सप्लेन केलं की जसं की खूप म्हणजे शेकडो वर्षांपासून हे कल्चर आहे की कुठेतरी एक मॅमने नाव घेतलेलं की जिथे पावसाच्या याच्यासाठी एकत्रित प्रार्थना केली जाते है ना. काही अमेरिका इंडियन काहीतरी नृत्य करतात. इजिप्तचे लोक नाईल नदीला आलेल्या पुरासाठी देखील काहीतरी कल्चर फॉलो करतात त्यांचं पारंपरिक जे आपण बोलतो ते. ठीक आहे. तर मग त्या याच्यातून म्हणजे खूप पूर्वीपासून एखाद्या गोष्टीचा म्हणा किंवा एखाद्या इच्छेचा स्वीकार करून आपण त्याच्यासाठी ती गोष्ट मिळण्याच्या आधीपासूनच आभार व्यक्त केले पाहिजे. मग हे जर आपण आपल्या स्वप्नांशी कोरिलेट केलं तर आपण कसं करू शकतो की जसं की मला माझं एखादं स्वप्न आहे की मला ही गोष्ट हवी आहे किंवा काय बोलू शकतो की
सपोज मी माझंच उदाहरण घेते, जसं की मला घर हवं होतं आणि मग मी त्याच्यासाठी काय केलं की मी ग्रॅटिट्यूड लिहिले. पण हे घर माझं, मला स्वतःचं घर मिळण्याच्या आधीच मी त्याच्याविषयी ग्रॅटिट्यूड लिहायला लागले. असं नाही की घर मिळाल्यानंतर मी कृतज्ञता व्यक्त करायला लागले, नाही. मी ते घर मिळण्याच्या आधीपासूनच हा माझा सराव सुरू केला. त्याच्याने काय हे आलं की मला ते त्या घराविषयीचे माझे जे व्हायब्रेशन्स होते, माझ्या मनात जे फिअर्स होते पहिले, तर ते निघून गेले. दुसरी गोष्ट म्हणजे की मी जाणीवपूर्वक त्या माझ्या विचारांवरती, त्या माझ्या याच्यावरती फोकस करू लागले की घर घर मला घर घ्यायचं आहे किंवा कसं घ्यायचं आहे. मी जास्तीत जास्त त्या भावनेमध्ये किंवा विचारांमध्ये स्वतःला गुंतवायला लागली. कारण जर मला रोजचे 90-60-30 ग्रॅटिट्यूड लिहायचे, म्हणजे रोजचे 180 ग्रॅटिट्यूड लिहायचे, तर जे खरं लिहितात रोज किंवा कधीतरी पण आपण लिहितो 100-200, तेव्हा खरंच आपल्याला समजतं की किती विचार करायला लागतो आपल्याला. तर मग त्याचप्रमाणे की जेव्हा कोणी असं कॉन्सन्ट्रेटेड ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करत असेल, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खरंच किती आपल्याला विचार करावा लागतो, किती खोदावं लागतं ब्रेनमध्ये, तेव्हा या गोष्टी सुचतात लिहिण्यासाठी. आणि मग हे जेव्हा सुचत असतं तेव्हा इन शॉर्ट हेच आहे की तुम्ही त्या गोष्टीवर फोकस करा. ती गोष्ट मिळण्याच्या आधी आपल्याला ती गोष्ट त्याच्यासाठी प्रार्थना करायची. मग हे कृतज्ञता व्यक्त करणं इज नथिंग बट आपली प्रेयरच आहे, असं आपण समजू शकतो. आणि दुसरी गोष्ट एक हे आहे की अ, समान गोष्टी समान गोष्टीला आकर्षित करते. म्हणजे कालच्या याच्यामध्ये एक सेंटेन्स होतं की आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. म्हणजे जर काय की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याचं जर इमेज व्हिज्युअलायझेशन मध्ये जर आपण म्हणजे जशी तुम्हाला हवी आहे तसं व्हिज्युअलाइज केलं, तसे फिलिंग्स तुम्ही क्रिएट केले, तर काय आहे की तुम्ही तसे फिलिंग्स तुमच्याकडे अट्रॅक्ट करताय आणि व्हिज्युअलायझेशनच्या मार्फत तुम्ही ऍक्च्युअल मध्ये ते चित्र किंवा ती जी गोष्ट आहे, तुमची जी इच्छा आहे, ती खऱ्यामध्ये उतरणार आहे. सो हा नियम पण आकर्षणाचाच नियम आहे. तो खरं तर खूप वैश्विक लॉ आहे, युनिव्हर्सल लॉ आहे. हा लॉ सगळ्यांसाठी काम करतो. हा लॉ मेल फिमेल बघत नाही, गरीब श्रीमंत बघत नाही, एज बघत नाही, लहान आहे की वयस्कर आहे, किंवा कंट्री बघत नाही, रंग बघत नाही, जात बघत नाही. हा युनिव्हर्सल लॉ आहे. सो मग आपल्याकडे मॅमने काल जसं सांगितलं की खूप पॉवरफुल टूल्स आहेत की आपण आपले स्वप्न या पद्धतीने अचीव करू शकतो. मग त्याचप्रमाणे पुस्तकामध्ये सांगितलंय की 3 वेळा धन्यवाद लिहायचं. मग हे आधी पण एकदा मॅम बोललेलं की पुढे कळेल 3 वेळा. याचं फंक्शन कसं होणार आहे हे काल एक्सप्लेन नाही केलं, बट मग काल मॅमने सांगितलं की जसं की 3 नंबर हा क्रिएशनचा निर्माण असतो, म्हणजे निर्माण जे बोलतात ना त्याचा. जसं की एखादा हजबंड वाईफ असतं, त्यांना मूल हवं असतं, तर मग हे कसं झालं की हजबंड एक एंटिटी, वाईफ एक एंटिटी आणि थर्ड जे असतं ते क्रिएशन, म्हणजे थर्ड जे असतं ते मूल, म्हणजे 1 2 3 या प्रकारे कोणत्या पण गोष्टीची, म्हणजे मी माझ्यानुसार त्याचा असा अर्थ घेतला की आता समजा माझं काश्मीर ट्रिप आहे, ठीक आहे. मी झाले, माझ्या भावना झाल्या आणि ती काश्मीर ट्रिप, ह्या 3 एंटिटी मला एकत्र जुळवून आणायच्यात. म्हणून हे कुठेतरी 3चा अलाइनमेंट हे मी माझ्या मनानुसार केलं. पण मग हे 3 वेळा थँक्यू जे आपण लिहितो फॉर्मॅटच्या अकॉर्डिंग, तर मग हे 3 वेळा थँक्यू का लिहायचं, सुरुवातीला लिहायचं का, मध्ये लिहायचं का, शेवटी लिहायचं, हे सुद्धा बुकमध्ये आपल्याला खूप छान एक्सप्लेन केलं. आणि हा काल आपल्याला सांगितलं की तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवं आहे, म्हणजे तुमच्या किमान 10 इच्छा लिहायच्या आहेत आपल्याला. मग आजचं जे असाइनमेंट आहे ते आपण अशा प्रकारे करणार आहे. काल काही एक्झाम्पल्स सुद्धा बुकमध्ये खूप छान दिले होते की कोणा, आणि ते प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं आहे. मुख्य गोष्टी म्हणजे की मला मिळेल किंवा फ्युचर पास्ट हे दोघंही टेन्स यूज नाही करायचे, प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं आहे. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, जसं की तुम्ही ते स्वप्न आत्ता जगत आहात. मी गेले कित्येक, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये मला रिअलाइज झालं की मला काश्मीरला जायचं आहे, विथ फॅमिली जायचं आहे. हे एकदम क्लिअर पिक्चर होतं मला, कोणासोबत जायचंय, कसं जायचंय, कुठे जायचंय, हे सुद्धा क्लिअर होतं. सो मी रोज लिहायची अमृतवेला जेव्हा मी उठायची तेव्हा, जेव्हा मी ड्रीम्स लिहायची तेव्हा,
की थैंक यू मेरे प्यारे प्रभु, मुझे विद फॅमिली काश्मीर ट्रिप देने के लिए. सो हे माझं प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिणं झालं की जसं की मला देवाने दिलं आहे ते ऑलरेडी. हे मी हिंदीत लिहायची, पण सेम तुम्ही मराठीत पण लिहू शकता की मी खूप आभारी आहे. तुम्ही ज्या देवांना मानत असाल जसं स्वामी साईबाबा वगैरे, तर मी अ, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे स्वामी बाप्पांची, कारण त्यांनी मला माझ्या कुटुंबासोबत मस्त काश्मीर ट्रिप दिली किंवा मस्त मस्त काश्मीर ट्रिप गिफ्ट केलं. ठीक आहे. तर हे तुमचं सेंटेन्स झालं. मग असे वेगवेगळ्या प्रकारचे आपले ड्रीम्स असतात. सो आपण आता खूप वेळ न घेता ड्रीम वरती लिहायला सुरुवात करूया की किमान तुमच्या 10 इच्छा लिहायच्या आहे या सेम फॉर्मॅटमध्ये. आणि मी आय गेस की तुम्हाला लक्षात आलं असेल की फॉर्मॅट काय आहे. जे फर्स्ट टाइम बुकमध्ये जोडले गेलेत तर त्यांना क्लिअर झालंय का कसं लिहायचं आहे, किंवा तुम्ही तुमचे ड्रीम शेअर करा. सो कळेल की कोण कशासाठी लिहितंय, किंवा विथ फॉर्मॅट शेअर करा की जसं की आता मी शेअर केलं की थँक्यू 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 युनिवर्स, मला प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये इन्कम मिळत आहे. वाव. लक्षात आलं सगळ्यांना? येस, नो? येस. येस. ओके, चालेल. कीर्ती मॅम आणि स्नेहा मॅमलाच लिहायचं आहे का एक्सरसाइज, बाकी कोणी नाही करणार आहे? येस ना. ओके, थँक्यू अस्मिता मॅम. सो सगळ्यांनी लिहायला सुरुवात करा. कमल मॅम तुम्ही बोला, तुम्हाला लक्षात आलंय काय करायचं आहे ते? ओके, ठीक आहे. विद्या मॅम नाही आहे ना? ठीक आहे. चला मग सगळ्यांनी लिहायला सुरुवात करा, आणि लिहिता लिहिता शेअर पण करायचं आहे की तुम्ही काय लिहित आहात. जसं की आता मी बोलता बोलता 2-3 माझे स्वप्न तुमच्या समोर सांगितले. ठीक आहे. तर मग सगळ्यांनी सांगायचं आहे, काही मी लाजायचं लिहिलंय, बिजायची गरज धन्यवाद नाही. धन्यवाद धन्यवाद. मला यावर्षी 25 विद्यार्थी शिकवणीला आले. वाव, व्हेरी गुड. आणि 2 lakhचं सेम होतं माझं, तेही मी आधीच रोज लिहिते मी ते. येस. आणि मी तर सगळ्यांना खरं तर रिक्वेस्ट करेल की म्हणजे जसं आपण आईबाबांसाठी ग्रॅटिट्यूड लिहितो, 10 काउंट युअर ब्लेसिंग्स लिहितो, तसंच हे जे स्वप्न आहेत ना, हे किमान एका लाईनमध्ये रोज तुम्ही जेव्हा पहाटे उठता ना तेव्हा रोज लिहित जा. नाहीतर या सेशनमध्ये आपण किती लोक आहेत आता, जेन्युअनली सांगा की खरंच आपण ग्रॅटिट्यूड मध्ये असतो, पण रोज किती आपण आपल्या स्वप्नांविषयी विचार करतो? खूप कमी, आय गेस. हम्म. हो. हा कीर्ती मॅम. हा, मी काय करते म्हणजे मी मेजर चीज माझी 4 आहे. म्हणजे या सगळ्यांपैकी माझे जे 4 ड्रीम आहेत ते मी एक बॉक्समध्ये डेली लिहिते. एक ओके. स्क्वेअर बॉक्स बनवून खाली लिहिते, आय ट्रस्ट ऑन युनिव्हर्स, आय लव्ह युनिव्हर्स. वाव. हम्म. त्यातलं माझं एक पूर्ण झालंही आहे, पण ते होल्डवर मी अशासाठी ठेवलंय कारण की आता तुला माहित म्हणजे सगळ्यांनाच माहित आहे की मी कुठे आहे. सो हम्म. पण माझं ते झालंय पूर्ण. आणि काय बरं, ही कीर्ती मॅमने छान आयडिया दिली की जसं स्वप्न लिहायचे त्याला स्क्वेअर बॉक्स आखायचा पेनाने, आणि जे मॅम बोलले आता थँक्यू युनिव्हर्स ते आपण लिहू शकतो. म्हणजे ते थोडं अजून छान आयडिया वाटली मला. मी पण करेल आता, तुम्ही पण करा. हर्षदा हो. मॅम तुम्हाला लक्षात आलंय ना कसं लिहायचंय ते? ओके. सगळे लिहा, ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी सुद्धा लिहा. आणि शेअर करा प्लीज. आय गेस कोणाला चंद्रावर घर नको असेल, मंगळावर नको असेल, पृथ्वीवरतीच सगळ्यांचे स्वप्न असतील तर तुम्ही शेअर करू शकता. आणि असं वेगळं काय असेल तर तरी पण सांगा, म्हणजे आम्हाला पण कळेल. अरे वा, तिकडे पण घर घेणं सोपं आहे. सगळ्यांनी सांगायचं आहे अनम्यूट करून. स्नेहा मॅम तुम्ही फर्स्ट दिसताय मला. लेट्स स्टार्ट विथ यू.
मी सध्या तरी फक्त माझ्या एकाच ड्रीमवर फोकस करते, म्हणजे लिहिताना तरी मी ते एकच ड्रीम फक्त लिहिते दररोज. ते म्हणजे की माझ्या करंट कंपनीत पण चालेल किंवा बाहेर पण आय एम ओपन टू रिसीव्ह ऑल द अपॉर्च्युनिटीज. आणि मला म्हणजे मी खरं तर असं लिहिते की मला खूप छान एक युरोपियन प्रोजेक्ट मिळाला आहे. माझी सॅलरी €50,000 आहे पर ॲनम. आणि मला रिमोट वर्किंग मिळालं आहे, इयरली व्हिजिट इन युरोप. असं मी लिहिलं आहे की जेणेकरून मला माझ्या मुलीसोबत पण वेळ घालवता येतोय. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि म्हणजे हे सगळं मी लिहिलंय. ओके. सो आणि यात मी अजून काही ऍड करू शकते आय का? गेस मी म्हणेल की आज आपण ड्रीम्सचं चॅप्टर करतोय. व्हेरी नाईस की तुमचं हे एक स्वप्न कॉन्सन्ट्रेटेड आहे. पण 10 ड्रीम्स आपल्याला लिहायचे आहे. ही असाइनमेंट आहे आपली. हो, 10 लिहायचे आहेत, पण प्राजक्ता, हा म्हणजे मी ऍक्च्युली 10 लिहिले होते, पण काल अश्विन मॅम जसं म्हटलंय की ते खूप विजन बोर्ड साठी करायचं आपल्याला की 3 किंवा 4 हा. ड्रीम हे विजन बोर्ड साठी करायचे. त्याच्यावर गिचमीड नाही करायची. हं, वर्क सुद्धा आपण फर्स्ट जे 3 आहेत किंवा 2 आहेत किंवा मी तर म्हणेल एकच हं. त्याच्यावरतीच करायचं आहे. मग लिहिताना आपल्याला आज 10 स्वप्न लिहायचे आहेत. मग ते स्वप्न म्हणजे असं नाहीये की खूप लॉंग टर्मचं काहीतरी आहे. कदाचित आपण असंही लिहू शकतो की संडेला मला काहीतरी हवं आहे. हा, पण मग त्या तसे मी छोटे ड्रीम्स माझे हे लिहिलेत. सगळ्यात पहिले म्हणजे मला माझी स्किन खूप छान ग्लो होतीये. माझे डार्क सर्कल्स पूर्ण गेलेत. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मग मी लिहिल्यात. जे हवं आहे तेच लिहायचं आहे आता. येस. My ideal weight is 60 kg with ideal स्नेहा, strong health. येस, हम्म, व्हेरी गुड ज्योती. स्नेहा जो आहे ना, हम्म. आता तिने काय सांगितलं? की हा. माझे डार्क सर्कल गेले आहे. या हा. व्यतिरिक्त जर मी असं म्हटलं की माय स्किन ग्लोईंग तर छान होईल. ओके, चालेल. अँड आय एम हॅव्हिंग अ स्पॉट, नाही तो वर्ड नाही यूज करायचा. ओके, सांगू हम्म. ब्राईट माझी स्किन इवन खूप टोन. क्लिअर ब्राईट छान ब्युटिफुल अँड इव्हन झाली आहे. टोन. येस, हा, इवन टोन तिथे स्किन म्हणू डार्क हा शकते. वर्डही नाही येऊ द्यायचा तो, कारण की किती म्हटलं तरी निगेटिव्ह वर्ड आहे. बरोबर. बरोबर. हो. सो इव्हन टोन असं म्हणू शकतो ना आपण? हा, हम्म. इवन टोन, फेअर. ओके. येस. इव्हन आपण स्पॉटलेस हे म्हणू शकत नाही, पण लेस वाला वर्ड येतो म्हणून मी तोही अवॉइड करते. ओके. हम्म. थँक्यू. मी माझा पेज दाखवायचा प्रयत्न केला, दिसत नाही. हा, हम्म. ब्लर ब्लर दिसतंय दिसतंय. थोडं. ब्लर दिसतंय. अच्छा, मी बॅकग्राऊंड ब्लर केलाय. ओ हम्म. या. हा, आता दिसतंय मॅम क्लिअर. हे जस्ट मी एक फॉर्मॅट काढून दाखवला. मी असा रोज लिहिते. ओके. या बॉक्समध्ये, या बॉक्समध्ये, या बॉक्समध्ये, या बॉक्समध्ये. 1, 2, 3 and 4. ठीक आहे. ओके. येस. इथे माझं इंग्लिशमध्ये असतं. आपण हे मराठीत लिहू शकतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला या वर्षी 25 स्टुडंट्सची ऍडमिशन्स मिळाली आहे क्लासमध्ये. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मंथली मी 2 लाख रुपये कमवत आहे. इथे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी B5x5 या रो हाऊसची ओनर आहे. मला हा रो हाऊस दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी विश्वशांती कॉलनी यामध्ये जो माझा बंगलो आहे त्याची ओनरशिप मला मिळाली आहे. असे माझे 4 आहे सध्या. याच्यामध्ये माझे ओके. लिहिलेले 2 ड्रीम पूर्ण झाले मागच्या वर्षी. म्हणजे मागच्या वर्षी एक झालं, या वर्षी एक झालं. हम्म. सांगते आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे परमेश्वराची मला प्रत्येक महिन्यात आनंदाने 2 लाख रुपये गिफ्ट देण्यासाठी. वा. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे परमेश्वराची मला सुंदर माझ्या स्वप्नातील घर विशाल नगर येथे देण्यासाठी. अं, आभारी आहे, आभारी आहे मी प्रभूची. मला मे 2025 मध्ये माझ्या संपूर्ण परिवारासोबत मनाली ट्रिप देण्यासाठी. मी तेथे
बर्फात खेळत आहे, निसर्गाचा आस्वाद घेते आणि एकमेकांना भरपूर वेळ देत आहे. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझे सासरचे आणि माहेरचे तसंच माझ्या योगा फॅमिलीतील सर्व सर्वांसोबत घनिष्ठ, आनंदी, एकमेकांना समजून घेणारे आणि एकमेकांना मोटिवेट करणारे नातेसंबंध आहेत. वाव, छान. मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे प्रभूची. तुमच्या आशीर्वादाने मी 2026 डिसेंबर पर्यंत माझ्या दोघी मुलींसाठी 200 ग्रॅम सोन्याचे कॉइन्स घेतले आहेत. हे मी वाव. आज लिहायचं. येस, व्हेरी नाईस. अजून मी सगळ्यांचे झाले का आभारी लिहून? आहे, आभारी आहे, आभारी आहे परमेश्वराची. माझी व माझ्या योग साधकांची सर्वांची अ, शरीर खूप रबर सारखे लवचिक झाले आहे आणि आम्ही प्रत्येक योगा कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करत आहोत आणि डिसेंबर 2000 पर्यंत रिदम विथ माइंड अँड बॉडी योगाला 200 पेक्षा जास्त मेडल अँड ट्रॉफी मिळाले आहेत. आम्ही खूप छान सेलिब्रेट करत आहोत. थँक्यू. येस, व्हेरी नाईस. ज्योती मॅम, माझा आवाज बोल. येतोय? हो हो, येतोय, हा, बोल. तुम्ही ना तुमच्या बॉडी वेट साठी ना हम्म. ही अफर्मेशन तुम्ही किंवा हे लिहा तुम्ही, थँक्यू 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 फॉर माय आयडल बॉडी वेट डॅश केजी. आला माझा आवाज ऐकून? हो हो हो. हो. हा, ते हे एक अफर्मेशन पण होऊ शकतं, हे एक सेंटेन्स फॉर्मेशन पण आहे. आणि मी एक अजून शेअर करते तुम्हा सगळ्यांसोबत. मी माहित नाही मी किती वजन कमी केलं, आय डोंट नो. म्हणजे मला तरी असं वाटतं की माझा काटा तिथेच होता, पण ठीक आहे. बट सिन्स फ्रॉम लास्ट 1 मंथ मी, जो कोणी मला भेटतो तो फक्त हेच म्हणतो की तू इतकी कसं काय करतेयस, जे तुझं तू खूप हे दिसते, बारीक दिसते. जेव्हा की मी काहीच करत नाही. मी फक्त आपलं ते अफर्मेशन जे असतं तेव्हा मी माझ्या स्वप्नामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे की माझं बॉडी वेट 95 किलो झालं, सॉरी 55 केजी झालेलं आहे. बस. तर मला हे सगळं म्हणतात ना, तेव्हा मला खरंच वाटतं की अरे वा, म्हणजे हे अफर्मेशन काम करत आहे. इथे मी काही नाही, सध्या फक्त वॉकला जाते, ओनली 6 किलोमीटर डेली. ओके, थँक्यू. वाव. सगळ्यांचे झाले का 10 स्वप्न लिहून? ठीक आहे. वाटलंच तर तुम्ही 10 स्वप्नांची लिस्ट थोडी नंतर करा. थोडासा विचार करायला लागत असू शकतो. तर आपण आता नेक्स्ट याच्याकडे वळूया की आता नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं मॅमने की आपल्याला स्क्रिप्ट बनवायची आहे, राईट? की आता आपण 10 इच्छा लिहून पूर्ण केल्या. तर लास्ट टाइम जेव्हा आपण सेशन घेतलेलं, कोणी कोणी स्क्रिप्ट बनवलेलं किमान एका स्वप्नासाठी तरी? वाचायला लावेल हो म्हणाले तर. कोणी सॉरी, नाही बनवलं. परत एकदा रिपीट करतात का क्वेश्चन? म्हणजे मी असं विचारलं की लास्ट टाइम पण जेव्हा आपण मॅजिक बुक केलं नोव्हेंबर डिसेंबर मध्ये, तेव्हा सांगितलेलं या चॅप्टर मध्ये की तुमचं जे पहिलं स्वप्न आहे त्याच्यासाठी स्क्रिप्ट बनवायची होती. की त्याच्यामध्ये 3 प्रश्नांचे उत्तर द्यायचे होते की जसं की पूर्ण झाल्यानंतर काय फिलिंग होते, ते पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही कोणाला सांगाल, आणि सर्वप्रथम अशा कोणत्या चांगल्या गोष्टी केल्यात किंवा तुम्ही ते कसं सेलिब्रेट केलं. हे येस, 3. मला आठवतंय. मी घराबद्दल रेकॉर्डिंग करून पाठवलं होतं त्याचं. ओके, या चॅप्टरच्या ठीक आहे. वेळी म्हणजे आपण सगळ्यांनी हा हा, ठीक आहे, लिहिलं आहे. तर आता लिहिलं. आपण तुमचं जे फर्स्ट, कोणी काही बोललं का? ठीक आहे. तर आता तुमचं जे पहिलं स्वप्न आहे त्याच्याविषयी आपण स्क्रिप्टिंग करणार आहे. ठीक आहे, सगळ्यांना लक्षात येत आहे ना? हे अतिशय महत्वाची, खूप एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट स्टेप आहे. प्लीज याच्याकडे आळस देऊ नका. तुमचे स्वप्न देताना पण युनिवर्स आळस करेल. आणि आय गेस सगळ्यांचे स्वप्न असेच आहे की पटकन हवं आहे, राईट? असं कोणी आहे का की उगीच चाललंय म्हणून लिहितोय, असं कोणीच नाहीये, करेक्ट?
तर मग प्लीज असं आपल्याला जर मिळतीये ती पॉवर कोणीतरी देत आहे, तर मग खरंच आहे की ती पॉवर आपण योग्य पद्धतीने वापरली सुद्धा पाहिजे ना. किंवा समोरच्याला वाटलं पण पाहिजे, अरे खरंच या व्यक्तीला हवं आहे. सो प्लीज सगळ्यांनी हे प्रश्नांचं जे आपण जे स्क्रिप्टिंग आता करणार आहे ते करायला सुरुवात करा. तुमची जी पहिली इच्छा म्हणजे असा विचार करा की तुम्हाला ती इच्छा पाहिजेच पाहिजे, त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइजच नाहीये. जसं की मी म्हणेल माझं मंथली इन्कम मला जे 2 लाख रुपीज पाहिजे ते पाहिजेच पाहिजे. बरं. ठीक आहे, हे माझं सगळ्यात तीव्र इच्छा आहे आत्ताची. तर मग मी त्याच्यासाठी स्क्रिप्टिंग करतेय. तुम्ही तुमच्या याच्यामधून करा. किंवा माझं जाऊ दे, तुम्हा कोणाला मदत हवी आहे का तुमचं स्वप्नामध्ये थोडं डिटेलमध्ये जाण्यासाठी? ते उदाहरण घेऊया. माझं पण हेच स्वप्न आहे. मला पण मंथली 2 लाख रुपये कमवत आहे ओके. म्हणजे. आता मग त्याच्यासाठी मग स्क्रिप्टिंग आता लिहायची आहे, तर ती कशी लिहिणार आपण? ओके, ठीक आहे. बाकी कोणाचं काय जे कॅमेरा बंद करून बसलेत त्यांचं काय तुम्ही लिहिताय का सगळे, किंवा माहिती आहे ना तुम्हाला कसं लिहायचंय ते? ओके, थँक्यू. सो ठीक आहे, आपण मंथली इन्कमचं घेऊया. किमान 4-5 लोकांचं हे स्वप्न आहे म्हणून घेऊया. ठीक आहे. तर आता त्याच्यामध्ये पहिला प्रश्न मी विचारते, तुम्ही लिहित चला. सोबत मी हं. पण लिहिते किंवा बोलते पण. ठीक आहे. पहिला प्रश्न वरती लिहा की मला 2 लाख रुपये मिळत आहे. दर महिन्याला मला 2 लाख रुपये मिळत आहे. ठीक आहे. आता हे लिहिल्यानंतर नेक्स्ट म्हणजे आपलं जे स्क्रिप्टिंग करायचंय त्यातला पहिला प्रश्न आहे की तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या. की समजा अस्मिता मॅम मला, कीर्ती मॅमला किंवा प्रतिभा मॅमला 2 लाख रुपीज पर मंथ मिळत आहे, तर आम्ही कसं फील करू हे इंडिव्हिज्युअल बघायचं आहे की मी कसं फील करेल. सांगा अस्मिता मॅम, तुम्हाला कसं वाटेल? मला खूप आनंद होईल. फक्त आनंद होईल? नाही, आनंद होईल आणि अगदी म्हणजे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, मग आता हा म्हणजे कळलं की सगळ्यांना हं. चांगलंच वाटेल. कोणाला हो. वाईट वाटेल का 2 लाख रुपये नाही. मिळाले तर? नाही, राईट. नाही. मग हे मी कसं लिहिणार? वाव, येस, येस, खरंच मी खूप आनंदी आहे. मी असं स्वर्गात असल्यासारखं फील करते आहे. मी स्वर्गात असल्याचा अनुभव घेत आहे. वाव, खरंच मी अतिशय एक्स्ट्रीमली आनंदी आहे. मी डान्स करत आहे. ठीक आहे. म्हणजे हे भावना कळतात आहे की जेव्हा हो. मला आत्ताची सॅलरी मिळते मी त्यासाठी ग्रेटफुल तर आहेच. पण मला जेव्हा 2 लाख रुपये सॅलरी होईल तर खरंच किती आनंद होईल. साहजिकच आहे, ते 2 लाख रुपये जेव्हा आपल्याला मिळणार आहे त्याच्या मागचं गणित वेगळं आहे. की जसं की मी माझा हा EMI देईन, मी माझं हे सेव्हिंग वाढवेल, मी माझं स्वतःवर खर्च करेल, हे करेल ते करेल, हे पुढे येणार आहे. पण भावना काय आहे आणि ते फक्त एका वाक्यात नाही लिहायचंय. मी खूप हं. आनंदी असेल, मी खूप आनंदी होईल. प्रेझेंट टेन्स मध्ये लिहा की अस्मिता मॅमच्या अकाउंटला 2 लाख रुपये क्रेडिट झाले असताना अस्मिता मॅम काय फील करतील. सो हे लिहा पेपरवरती, नोट डाऊन करा. ठीक आहे. सगळ्यांनी लिहा, तुमच्या स्वप्नाला कोरिलेट करा इथे की तुम्ही कसं फील कराल आणि लिहा. मॅम, मी लिहिलेलं मी थोडं बोलून दाखवते. मी हो, सुरुवात चल. अशी केली आहे. वाव, खूप सुंदर सुंदर दिवस होता तो. त्या रात्री आम्ही अ, विभा, आरोही, मी आणि संदीप चारही टीव्हीवर एक शो बघत होतो. तो होता खतरो के खिलाडी, रोहित शर्मा यांचा. आणि तो बघत असतानाच अचानक माझ्या मोबाईलशी टिंग 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 मेसेजेस आले आणि मी बघते तर काय, माझ्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या अकाउंटमध्ये चक्क 2 लाख रुपये जमा झाले. वाव! ही आनंदाने नाचायला लागली, उड्या मारायला लागली. मला सगळे विचारतात, अरे ही असं का करते? मला विभा म्हणते, आरोही म्हणते, संदीप म्हणतात, अरे काय झालं तुला, काय झालं तुला? आणि मी सगळ्यांना दाखवते, बघा बघा. आणि मी ते दाखवल्यानंतर माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. आम्ही एकमेकांना मिठी मारतो, उड्या मारतो. हे असं बोलू शकतो? हो, हो.
फक्त हे जे तुम्ही खतरों के खिलाडीचं पहिलं घेतलं ना, ते हा आय त्याची गेस सेलिब्रेशन मध्ये टाका तुम्ही. आणि ओके. फर्स्ट ह्याच्यामध्ये पहिलं सेल्फ पासून सुरुवात करायची, की तुम्हाला काय भावना येतील. जसं की आता हे जे तुम्ही डान्सचं म्हटले ना, ते तुम्ही पहिल्या याच्यामध्ये टाका, की जसं आता मी टाकतेय. मी खरंच खूप आनंद आहे, मला इतकं भारी वाटत आहे ना, की मला असं अगदी कोणीतरी शब्द सुचवा मराठीमध्ये, की मला अगदी काय बोलतात, आनंद फ्री बर्ड. गगनात मावणे मी गगनात अतिशय मावण्याचा हा, आनंदी आनंद आहे. राईट मला. मी राईट. खूप गगनात माझा आनंद मावत नाहीये. मी हा. खूप खुश आहे. वाव, मला तर असं वाटतं की मी आता उडणार. वाव वाव, खूपच येस. सुंदर अनुभव आहे हा माझा. असं काहीतरी बोला. हा. पण छान माझ हम्म. म्हटलं, मस्त. तर आता मी कसं लिहिलंय, की मी खरंच खूप आनंदी आहे. मला इतकं भारी वाटत आहे ना, की माझा आनंद गगनात मावेन असा झालाय. हम्म. झाला आहे. मला खूप शांत, समाधानी, मी खूप शांत आणि समाधानी फील करत आहे. समाधानी आणि उत्साही आहे. वाव. वाव. छान. मस्त. हम्म. सुंदर असे शब्द तुम्ही ऍड करा, कारण हे करताना बोलताना आपल्याला तशा फिलिंग्स पण येतात. जसं की आता मी बोलले छे. छे केल्याबरोबर आपल्याला काय वाटतं, अरे काय झालं. पण वाव केल्याबरोबर किती छान साऊंड, पीस असं वाटतं ना. वाव. सगळे म्हणा एकदा, वाव. वाव. छान वाटतं ना म्हणायला. हम्म. अरे देवा आणि वाव, किती फरक आहे, खूप राईट. फरक आहे. हो. तर मग हे असे शब्द टाका तुमच्या याच्यामध्ये. वाव. अरे चा, मस्तच. हम्म. असं. ठीक आहे. ठीक आहे. आय गेस सगळ्यांचं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर लिहून झालं असेल. आता हम्म. नेक्स्ट प्रश्न आहे, की तुमची इच्छा पूर्ण झाल्याचे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि कसं सांगितलं. आता जसं प्रतिभा मॅमने सांगितलं, की ते टीव्ही बघत होते फॅमिली सोबत. मग ते बेल रिंग झाली, नोटिफिकेशन आलं. मग हे ते याच्यामध्ये टाकू शकतात, की म्हणजे आता आपण आपल्या याच्याने करायचं हे, त्यांचं सीन त्यांनी क्रिएट केलं होतं व्हिज्युअलायझेशनचं. जसं की आता म्हणजे मी सगळ्यात पहिल्यांदा कोणाला सांगेल, तर आई आणि हस्बंडलाच सांगेल. घरामध्ये आम्ही एकत्र असतो तर. सो मग आता ते मी नुसतंच सांगणं, म्हणजे हे मी नुसतंच बोलणं, की मी आईला सांगेल आणि माझ्या नवऱ्याला सांगेल. पण त्याच्या ऐवजी जर मी असं सांगितलं तर, अरे म्हणजे मी माझं सांगते, तुम्ही कोरिलेट करा. जसं की मी सकाळी उठल्याबरोबर नोटिफिकेशन बघतीये, की मला 2 लाख रुपीज सॅलरी क्रेडिटेड दिसतीये, मेसेज दिसतोय मला. आणि मला विश्वास बसलाय, की अरे वा, मला 2 लाख रुपये सॅलरी मिळाली आहे या महिन्याला. वा, मस्तच. आणि मम्मी मला जाणवतंय, की वा, मला दिसलं की मम्मी उठून आलीये. मी मम्मीला पटकन सांगितलं. मम्मी, एक आनंदाची बातमी आहे, गेस कर काय असेल. आणि तिला सुद्धा माहितीये की मी याच्यावर काम करतेय. सो ती बोललेल की सॅलरी. मी म्हंटल येस, करेक्ट, मला 2 लाख रुपीज सॅलरी मिळाली. येस. ती मग काय केलं. मग ती बोलली वा, खूप खूप अभिनंदन. मग मी तिला नमस्कार केला आणि तिने मला आशीर्वाद दिला. सो हे आईसाठी झालं. मग आता नेक्स्ट याच्यामध्ये मला, आणि हे 8 मिनिट पर्यंत मला एक्सटेंड करायचं आहे. तर मग मी आता याच्यामध्ये अजून हस्बंड विषयी कसं करेल, की अरे उमेश उठल्याबरोबर मी त्याला सांगितलं, की उमेश, मला 2 लाख रुपीज मिळाले. उमेशला पण खूप आनंद हॅलो, झाला. प्राजक्ता, हा मॅम. तू एक गोष्ट इथे अजून कर, जी हम्म. मी बघते ऍक्च्युली. मी तुझ्यासाठी व्हिज्युअलाइज केलं आहे हे इथे. तू इथे हे ऍड कर. तुला क्रेडिट झाली सॅलरी, तुला आनंद झाला आणि तू हम्म. धावत गेली आणि आईला मिठी मारून दोघी जणी तुम्ही गोल 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 फिरल्या. हिर्रे, ओके. ये. आणि मग आई म्हणते, अगं अगं काय झालं, तू एवढी का खुश आहेस. ओके, हा एक टाक. हम्म. सेकंड, तू हजबंड जवळ जाताना सुद्धा हाच एक फॉर्मॅट टाकाय. येस, मी मस्त
म्हणजे हक केलं आणि खूप आम्ही दोघ जण डान्स, म्हणजे मी त्यालाही असंच गोल गोल फिरवलं आणि तो म्हणाला, अगं काय झालंय, तू एवढी काय करते. अजून जॉय टाक त्याच्यामध्ये, म्हणजे मी ओके. स्वतः तू बोलत असताना हे तुझ्यासाठी असं अच्छा. ऑटोमॅटिक रिअलाइज झालं मला. आणि पुढे ओके. कंटिन्यू कर आता. चालेल, थँक्यू. सो हे तर जसं मॅमने सांगितलं तसंच हे कोणाला तरी खूप असं काय वाटेल, वेडेपणा वाटेल जे पहिल्यांदा करतायत ते. पण वाटू दे, वेड्यासारखे स्वप्न आपण बघायचे आहेत. त्याच्यासाठीच आपल्याला देवाने मनुष्याचा जन्म दिलाय. कुत्रे, मांजरे, गाय, म्हशी हे असे स्वप्न नाही बघत, बरोबर? सो आपल्याला मिळालंय, देवाची देणगी मिळाली मनुष्य जन्म, तर आपण कर्म केलंच पाहिजे वेड्यासारखं. सो लिहा, वेड्यासारखं वाटत असेल तरी पण लिहा. आता आपण मॅजिक बुक प्रॅक्टिस करतोय तर सरेंडर केलंच आहे तर 100% करा. 50 इकडे 50 तिकडे असं नका करू. ठीक आहे, तर लिहा जे काही वाटत असेल तुम्हाला. म्हणजे जे पण, आता जसं मला असं वाटत होतं की मी आईला नमस्कार केला, पण कीर्ती मॅमने अजून छान त्याच्यात केलं की अजून छान वाटलं ना, अजून छान फील हम्म. आलं मला. हो. आणि हे स्क्रिप्ट मी एवढंही सांगते, हे स्क्रिप्ट आपण आता लिहितोय किंवा तुम्ही आता लिहाल, हे फायनल स्क्रिप्ट असू शकत नाही. जेव्हा तुम्ही हे बोलायला लागाल ना तेव्हा तुम्हाला सुचेल. आता जसं की मी स्क्रीन समोर बोलतीये कदाचित, म्हणून मी थोडंसं लिमिटेशन्स ठेवलं माझ्या फिलिंगवरती. तर मग मला हे सुचलं की मी असं सांगते, पण कीर्ती मॅमने अजून त्याच्यात ऍड ऑन केलं. ठीक आहे, पण जेव्हा मी ऍक्च्युअल ही स्क्रिप्ट अजून जरा बोलायला लागेल, ऐकायला लागेल, तेव्हा मला लक्षात येईल की अरे नाही, ह्याच्यापेक्षा मी असं केलं तर मला अजून छान वाटेल. ठीक आहे, तर मग हे असं होणार आहे की जेव्हा तुम्ही रोज ऐकाल, बोलाल, तेव्हा तुमच्या याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येणार आहे. कारण अजून आपला फायनल पिक्चर बनायचा आहे. हे जस्ट एक्झाम्पल आहे की जसं की आता एखादा मूवी असतो, करेक्ट? तर मूवी हे फायनल प्रोडक्ट असतं. ती इच्छा असते प्रोड्युसर, डायरेक्टर, कोणी पण असेल त्याची, की हा असा असा मूवी पाहिजे. पण मग त्याच्यासाठी रायटर किती दिवस, किती महिने, किती वर्ष, 3 तास आपण जो मूवी बघतो त्याची स्क्रिप्ट लिहितो तो रायटर. आणि ते जे शूटिंग असतं, सगळं असतं, ह्याच्या प्रोसेससाठी सुद्धा वेळ लागतो, राईट? मग हे काइंड ऑफ व्हिज्युअलायझेशनच आहे ना, की पुन्हा पुन्हा रिटेक घेणं, पुन्हा पुन्हा त्याच्यात मॉडिफिकेशन करणं, पुन्हा पुन्हा जो रायटर आहे तो पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये चेंजेस करत राहतो. हे नथिंग बट एका फिल्मला, आणि आय गेस इथे सगळ्यांनी पिक्चर बघितले असतील. कोणता नाही तर मॅम जसं म्हणतात तसं बागबान आणि तो नाना पाटेकरचा एक मराठी पिक्चर होता. ते तर सगळ्यांनी बघितले असतील. नटसम्राट का? हा. व्हेरी को रिलेट टू द बागबान. सो मग सगळ्यांनी ते बघितले असतील, तर मग जस्ट एक एक्झाम्पल साठी मी देते, प्लीज त्याचा विचार करू नका. तर मग ते कसं फायनल तो पिक्चर आपल्या डोळ्यांसमोर येतो आणि त्याच्या मागे खूप वेगवेगळ्या व्यक्तींचे एफर्ट्स असतात. अगदी लाईट, कॉस्ट्युम याच्यापासून सुद्धा. मग याच्यामध्ये आता जसं प्रतिभा मॅमने ऍड ऑन काय केलं की त्या शो बघत होत्या रोहित शेट्टीचा, सोफ्यावर बसून. मग मी असंही इमॅजिन करू शकते की मी कुठेतरी बसलीये आता. मोस्टली माझी सॅलरी पहाटेच्या वेळेस मला दिसते उठल्याबरोबर. सो मी नाईट ड्रेसमध्ये आहे, मी माझा टी शर्ट पॅन्ट घातलेला आहे, मी असं मस्तपैकी रिलॅक्स सोफ्यावर येऊन बसली ग्रॅटिट्यूड लिहिण्यासाठी आणि बघते तर काय, अरे वा, मला मेसेज दिसला सकाळ सकाळ. ठीक आहे, हे जसं जसं तुम्ही करत जाणार आहे ना तसं तसं तुम्हाला आयडिया येत जाणार आहे की मी अजून याच्यात काय ऍड करू, काय ऍड करू. आणि हे काही नाही, हे जस्ट एक मूवी बनवायचा आहे की आता मला हा मूवी बनवायचा आहे की मला मंथली 2 लाख रुपये मिळत आहे. ठीक आहे, आणि त्या मूवीमध्ये मला हे 3 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आणि असंही समजा की हा मूवी तुमचा पूर्ण वर्ल्ड मध्ये रिलीज होणार आहे. सो तुम्ही कशा प्रकारे त्याला अजून छान बनवाल, अजून छान तुमचे इमोशन्स टाकाल. ठीक आहे, तर सगळ्यांनी प्लीज लिहा आता. माझं बोलणं हे तुम्हाला हिंट देण्यासाठी आहे. मी तर स्क्रिप्ट लिहिणारच आहे आज, पण असं नको व्हायला की माझ्या बोलण्यामुळे तुम्ही ऐकत बसताय आणि लिहित नाहीये. सो सगळ्यांनी लिहा प्लीज. मॅम, मला विचारायचं होतं, मी हे पुढे स्क्रिप्ट करताना हे पण लिहिते की माझ्याकडे भरभरून योगाचे स्टुडंट येत आहेत. म्हणजे मी
दोघी एकत्र करते की मग आम्ही कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतोय आणि मला एवढे ट्रॉफी वगैरे मेडल वगैरे मिळत आहेत, मग आम्ही ते सेलिब्रेशन करतोय. आणि मग काही दिवसांनी मी इन्व्हेस्ट केली, त्यातून मी माझं ड्रीम हाऊस घेतलंय, मग ते खालच्या फ्लोअरला माझा योगा हॉल आहे, वरती 3 BHK आहे. असं एकत्र पण करू शकतो का? येस, ऍक्च्युली एकत्र पण करू शकतो, पण बेसिकली जेव्हा आपण पहिल्यांदा करतो ना, तर वेगळं वेगळं केलं पाहिजे. हे थोडं हायर लेवलचं प्रॅक्टिस आहे की, आणि आय गेस तुम्ही बऱ्यापैकी या जर्नीमध्ये आहात, सो तुम्ही ते कोरिलेट करू शकता मल्टिपल गोष्टी एका याच्यामध्ये. जसं की आता मला 2 लाख रुपये इन्कम पाहिजे, तर मग मी त्याच्यामधून माझ्या घराचं, माझ्या ड्रीम कारचं असेल किंवा माझी ट्रिप असेल, हे सुद्धा मी याच्यामध्ये टाकू शकते. बट आता आपल्याकडे काही असेही लोक असतील की फक्त फोकस म्हणजे जसं की 2 लाख रुपये महिना किंवा आयडियल वेट 55 kg, ह्या एका फोकस हे लिहिण्यासाठी पण थोडं थोडा टाइम लागत आहे. मग अशा वेळेस कधी कधी काय होतं की जर आपल्याला नाही सुचलं तर असं वाटतं जाऊ दे, नको लिहायला, म्हणजे बाकीचे मार्ग आपण शोधतो. त्याच्यामुळे असं मी म्हणेल की किमान एक स्वप्न आता आपण एलोब्रेट करूया, थोडं डीप मध्ये एक्सप्लेन करूया किंवा लिहूया. आणि थोडं थोडं अजून जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स घ्याल किंवा काय बोलाल, जशी जशी प्रॅक्टिस वाढेल तेव्हा तुम्ही स्वतःच 10 स्वप्न एका ड्रीम मध्ये सुद्धा व्हिज्युअलाइज करू शकता. जसं की प्रतिभा मॅम करत आहे की त्यांचं योगाचे स्टुडंटचं पण ते ड्रीम आहे, मेडल्स सुद्धा मिळत आहे, हेल्दी फिट फाईन बॉडी सुद्धा ते अचीव करत आहे. म्हणजे त्यांचं टार्गेट आहे, त्यांचं जे अकॅडमी आहे स्टुडंटचं होत आहे मेडल्स मधून, ते हे सांगतात आहे की किती छान त्यांचा क्लास सुरू आहे, राईट. हे इंडिकेशन ते देतात ते मंथ, आणि स्टुडंट येत आहे तर बट ऑब्वियस आहे त्यांचा इन्कम सुद्धा सुरू आहे, म्हणजे ते सुद्धा त्याच्यामधून ते इंडिकेट करतात आहे की 4-5 गोष्टी त्या एकत्र करून त्यांनी ते डेव्हलप केलं आहे. सो आपण फर्स्ट टाइम करत आहे असं विचार करून किमान जे पहिलं ड्रीम आहे त्याच्यासाठी लिहायचं आहे. आणि प्लीज लिहा पटापटा आता. प्रतिभा मॅम, तुम्ही पॉवर योगा सुरू करणार आहात का? पॉवर योगा मी वीकली 1 दिवस घेते. म्हणजे माझं मंथली सॉरी वीकली मंडे टू फ्रायडे मध्ये डेली वेगवेगळं शेड्यूल असतं. ते तर जे त्यातलाच ते याच्यावर पॉवर योगा काय असतो. म्हणते, कापड टाकून लटकवून करतात, त्याला कुठला योगा म्हणतात? त्याला त्याला पॉवर योगा नाही म्हणत, ॲरो काय, एरियल योगा. हा. पण ते त्या सुरू कापडाचं करायचं आहे का? पर्टिक्युलर नाव आहे. ते सुरू करणार आहेत का? नाही, अजून तरी नाही. माझं स्वतःचं योगा स्टुडिओ ड्रीम हाऊस ड्रीम कम्प्लीट झाल्यानंतर मी नक्की सुरू करेल. वाव, ग्रेट ग्रेट ग्रेट. ते तेच बाणेरला आहे त्याच्यासाठी मी येणार एरियल आहे. योगा. हो, बाणेरला आहे, सिंहगड रोडला आहे मनाली देवांचं. हा, तर एरियल योगाला मी तुझ्याकडे येईल. चालेल नक्की. ज्योती मॅम लिहिताय ना, की आठवत नाहीये? कुठे स्टक झाले का तुम्ही? बोला ना, मग प्रश्न विचारा, उत्तर मिळेल. चॅटमध्ये सांगा तुम्ही मोठ्याने बोलू नसत शकाल तर. आता तिसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर लिहायचंय ना आपल्याला? हा, दुसऱ्या प्रश्नाचं लिहून झालं असेल तर आता तिसरा प्रश्न हा आहे की तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही कोणती छान गोष्ट केलीत? तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकता. आता आपल्याला लिहायचं आहे मनात करण्यापेक्षा. सो मग काय कराल, आता मी माझ्या घराची जेव्हा ड्रीम स्क्रिप्ट बनवलेली व्हिज्युअलायझेशनची, तेव्हा मग मी त्याच्यात असं लिहिलेलं की माझा जो ॲग्रीमेंटचा दिवस होता, तो ॲग्रीमेंट केल्यानंतर मी सॉरी टू से दॅट, बट मी घरी सुद्धा आईला फोन नव्हता केला. मी तिथून डायरेक्ट रजिस्ट्री ऑफिसमधून स्वामींच्या मठात गेलेली. आणि म्हणजे माझं असं फिलिंग आहे की हे मला स्वामींनी दिलं आहे. सो मी पहिलं आईला सुद्धा फोन न करता हजबंड सोबत मठात गेलेली, स्वामींना सांगितलं तिथं दंडवत प्रणाम करून मी स्वामींना सांगितलं की तुमच्यामुळे आज मी हा क्षण जगती आहे, त्याच्यासाठी स्वामींचे आभार मानले. म्हणजे हा सीन मी पूर्णपणे लिहिलेला होता पेनने माझ्या वहीमध्ये, आणि ऍक्च्युअल मध्ये तो मी जगलाय.
आणि ऍक्च्युअल मध्ये मी ते केलंय सुद्धा, की जेव्हा मी माझ्या घराचं रजिस्टर केलं तेव्हा मी उमेश सोबत गेलेली मठामध्ये प्रसाद घेऊन वगैरे हे सगळं मी केलं होतं. सो हेच तुम्हाला लिहायचं आहे, की जसं की झाल्याबरोबर आता तुम्ही ते कसं चांगली गोष्टी कराल. आता जसं की आपल्याकडे आधी जेव्हा बाबा वगैरे आपले कोणी सॅलरी कॅश मध्ये मिळायची तेव्हा कसं व्हायचं, की पगार आल्याबरोबर देवघरात ठेवायचं, राईट? देवघरात ठेवलं जायचं संध्याकाळच्या वेळी वगैरे असं. तर मग आता हे आपल्याला ऑनलाईन मनी मिळतात, तर मग आपण काय करणार, की अरे आता जर मी ग्रॅटिट्यूड लिहायला बसायच्या आधी मला पहाटे हा मेसेज दिसलाय, तर मी माझ्या स्क्रिप्टमध्ये हे टाकणार, की चला आता मी तर पहिली छान गोष्ट ही, की मी आजचे सगळे ग्रॅटिट्यूड हे जे जे मनी माझ्या लाईफमध्ये आलेत कोणत्या ना कोणत्या वेने, मी त्यासाठी खूप ग्रेटफुल राहणार. ते मी माझ्या याच्यामध्ये टाकणार, की मी आज किमान 30 ग्रॅटिट्यूड लिहिणार आहे याच्यासाठी. मग दुसरी छान गोष्ट अशी, की चला आता मला एवढं छान माझं जे डिझायर इन्कम आहे, इच्छा आहे तेवढी मिळत आहे, तर मी विवांसाठी हे चॉकलेट आणेल, आईसाठी हे स्वीट आणेल. मग मी हे लिहिणार याच्यामध्ये, की जेव्हा मी ते चॉकलेट विवानला दिलं तेव्हा त्याला असं वाटलं, अरे आज आईने आपल्याला चॉकलेट कसं काय दिलं. सो त्याच्या चेहऱ्यावरचा तो भाव, क्वेश्चन मार्क, हा मी फील करणार जेव्हा मी हे बोलणार. ही स्क्रिप्ट जेव्हा बोलणार तेव्हा मी ऍक्च्युअल मध्ये इमॅजिन करणार, की आई तर चॉकलेट आणत नाही, पण आईने चॉकलेट कसं आणलं, हा क्वेश्चन मार्क त्याच्या चेहऱ्यावर मी अनुभवणार. आणि मी स्मित हास्य करणार, की तेव्हा की हा बेटा तुला नाही माहितीये काय झालंय, आईला माहिती आहे की आई तुला चॉकलेट का देतेय. तसंच आईच्या बाबतीत, की आईला हे स्वीट आवडतं, तर मग मी इथून जाऊन ते स्वीट आणलं आणि तिला मी माझ्या हाताने खाऊ घातलं. समजा मग मी काजू कतली आणली, तर मग ते मी तिला खाऊ घातली, तिने मला खाऊ घातली, तर मग ते काजू कतली खाताना काजूचे एक दोन कण माझ्या तोंडात कुठेतरी घोळतायत. हे वियर्ड वाटेल कोणाला तरी, पण लिहायचं आहे. राजन सर जेव्हा व्हिज्युअलायझेशन आपल्याकडून करून घेतात ना, ते लिटरली समोस्याचं टेस्ट आपल्या जिभेवर आणि नाकात तो सुगंध आणतात. एवढं पॉवरफुल व्हिज्युअलायझेशन राजन सर करून घेतात. पण मग आपल्याला जर त्या लेवल पर्यंत पोहोचायचंय तर आपली स्क्रिप्ट तेवढी स्ट्रॉंग असली पाहिजे. म्हणजे मी लिहितीये की मी स्वीट आणतीये आणि प्रयत्न करतीये ते काजूचे कण अनुभवण्याचा, नाही. जोपर्यंत मी लिहित नाही की आईने मला काजू कतली खाऊ घातली, मी काजू कतली आणली, तोपर्यंत काजूचे कण माझ्या तोंडात घोळणारच नाही, राईट? तर जोपर्यंत मी चॉकलेट आणून विवानला देत नाही तोपर्यंत क्वेश्चन मार्क येणारच नाहीये त्याच्या चेहऱ्यावरती. म्हणून हे एवढं डिटेलमध्ये लिहायचं आहे. आणि त्या दिवशी मग मी माझा पण चीट डे केला. तसा माझा रोजच चीट डे असतो, बट स्टील लिहिण्यासाठी मी लिहितीये की मी पण माझा चीट डे केला. मी पण खूप स्वीट खाल्लं त्या दिवशी. मग आम्ही एकत्र मिळून छान दुपारी लंच केलं, किंवा मम्मी आणि मी सोबत लंच करतो, तर मग मम्मीने लंच मध्ये माझ्या आवडीची भाजी बनवली होती. मग ती एखादी विशिष्ट भाजी असेल ती सुद्धा तुम्ही लिहू शकता. एखादी चटणी असेल, शेंगदाण्याची चटणी मम्मीने बनवली मला आवडते म्हणून. उमेश घरी येताना आम्रखंड घेऊन आला, किंवा मग आम्ही ते रात्री डिनर मध्ये बसून सगळ्यांनी एकत्र मस्त मम्मीने गरम गरम पुरी बनवली होती. सो मस्त ती फुगलेली पुरी आणि तो आम्रखंड सोबतचा फर्स्ट बाईट तुम्ही इमॅजिन करू शकता, की कसं फ्लेवर येतो, कसं ते छान मस्त गरम गरम पुरी आणि थंड आम्रखंडाचा घास आपण कसा फील करतो. हे सगळं लिहायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही बोलणार आहे किंवा जेव्हा तुम्ही हे रेकॉर्ड करणार आहे तेव्हा तुम्हाला ते हे करायचं आहे. म्हणजे हे जेव्हा मी बोललं तेव्हा जसं फील मला येत आहे ना, की मी ऍक्च्युअल मध्ये इमॅजिन करतेय की आम्ही लिव्हिंग रूम मध्ये सगळे बसतो रात्रीचं जेव्हा जेवायला, तेव्हा मी तो घास घेतेय, माझ्या बोटांना ती गरम पुरीचं जे तेल आहे त्याने बसणारा चटका मी फील करू शकतेय. तर घास घेताना जो आम्रखंडाचा थंडावा आहे तो मला फील होतोय. सो तोंडात घातल्याबरोबर जो पुरीचा नमकीन सॉल्टीनेस आणि आम्रखंडाचा जो गोडवा असतो, तो मी जेव्हा ते चावायला सुरुवात करेल किंवा त्याचा जिभेवर मला ते फील होईल तेव्हा मी ते फील करतेय. ठीक आहे, हे एवढं डीप मध्ये जायचं आहे. तेव्हा तुम्ही 9 मिनिटं या व्हिज्युअलायझेशन मध्ये टिकू शकता. जर तुम्ही वरवरचं केलं तर वरवर केलं तर मुख्य म्हणजे फिलिंग येणार नाही.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला फिलिंग आले नाहीत, आय डोंट थिंक सो की 2-3 दिवसांच्या वरती तुम्ही हे करू शकता प्रॅक्टिस. आणि हे तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत तुम्हाला ते तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही. आणि म्हणजे काय, हे 100% नाही, 1000% प्रूव्हन आहे, गॅरंटेड आहे की जर तुम्ही हे अशा प्रकारचं व्हिज्युअलायझेशन रोज केलं, अमृतवेलाला केलं, त्याच्या रिगार्डिंग तुम्ही अफर्मेशन्स बोलले, जसं मॅमने आता एक अफर्मेशन सांगितलं आयडियल बॉडी वेटसाठी, तुम्ही अफर्मेशन्स बोलले, जास्तीत जास्त त्या भावनांमध्ये राहिले, तर मला नाही वाटत की 3 मंथ्स सुद्धा मी खूप बेसिक प्रॅक्टिशनर आहे म्हणून मी 3 मंथ्स म्हटले. बट मी बघितलेत की लोकांनी एका आठवड्यात, 10 दिवसात, 15 दिवसात मोठे मोठे चमत्कार घडून आणलेत, की लोकांचं तोंड आचा राहील असे चमत्कार त्यांनी हेल्थमध्ये घडून आणलेत, फायनान्समध्ये सुद्धा घडून आणलेत. सो 2 लाख रुपये अर्न करणं हे अंबानीच्या इन्कम सोबत काहीच नाहीये, राईट? मग जर मुकेश अंबानी जर करोडोंमध्ये कमवत असतील तर युनिव्हर्सला आपल्याला 2 लाख रुपये त्याला काय बिघडणार आहे ना? पण हे कुठेतरी का कमी आहे की आपली कृतज्ञता कमी पडते, किंवा आपलं कमी नाही, पण आपण सुरुवात केली आहे आता या जर्नीला. मग प्रत्येक जण जेव्हापासून सुरुवात केली आहे, प्रत्येक जण कुठे ना कुठे अबंडन्स फील करतो, राईट? 100% करतो. तुम्ही ऍक्सेप्ट करा, हो म्हणा, नाही म्हणा, मला माहिती आहे की कसा चेंज होतो भावनांमध्ये जेव्हा आपण मॅजिक बुक प्रॅक्टिसमध्ये असतो किंवा ग्रॅटिट्यूडच्या जर्नीमध्ये असतो, जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा. सो मग हे अशाच प्रकारचे फिलिंग्समध्ये चेंज, शिफ्ट हे काय आहे की आपल्याला जाणीवपूर्वक चांगल्या भावनांमध्ये, चांगल्या फिलिंगमध्ये राहण्यासाठी आपल्याला उपयुक्त होतात. आणि या चांगल्या भावना म्हणजे काय आहे की आपण, म्हणजे एक साधं उदाहरण बघा, जेव्हा आपल्याला प्रचंड राग येतो तेव्हा तुम्ही हे फील करू शकता का की तुम्हाला 2 लाख रुपये महिन्याला मिळाले आहे? नाही मिळू शकत, नाही करू शकत. किंवा तुम्ही खूप बिलो द लाईनचं कोणतं पण एखादं हे घ्या, भीती आहे तुमच्यामध्ये, कशाची पण भीती असू दे. भीती म्हणजे असं नाही की भूत दिसलं म्हणजेच माणूस घाबरतं, वेगवेगळ्या प्रकारच्या भीती असतात, राईट? रिलेशनशिपमध्ये, मनीमध्ये, कुठलंही असू शकतं. तुम्ही तुमच्या याच्यानुसार गेस करा की समजा तुम्ही भीतीच्या भावनेमध्ये आहात, ठीक आहे? म्हणजे साधी माझी बस वेळेवर येईल का नाही आणि मी वेळेवर ऑफिसला पोहोचेल की नाही, ही सुद्धा एक प्रकारची भीती आहे, ठीक आहे? मला आता मी निघालीये कुठून तरी पिंपरी चिंचवड मधून आणि मला पोचायचंय या साईडला, म्हणजे स्वारगेटला. तर मध्ये मला यायचंय समजा पुणे युनिव्हर्सिटीवरून यायचंय. सो युनिव्हर्सिटी चौक सगळ्यांनी इमॅजिन केला की आपल्याला वेगळंच जाळं दिसतं, राईट? सो मग हे काय की ही भीती आहे एक प्रकारची की मी वेळेत पोहोचू शकते का नाही. मग या भीतीच्या फिलिंग मध्ये असताना आपण हे इमॅजिन करू शकतो का की मी वेळेत पोहोचतीये माझ्या मीटिंगच्या ठिकाणी किंवा ऑफिसच्या ठिकाणी? नाही करू शकत. जोपर्यंत आपण हा भीतीचा भाव आहे तो कुठेतरी ब्रेक करत नाही, तोपर्यंत आपण चांगल्या भावनेने तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि जर आपण भीती 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 करत गेलो तर भीतीच येत जाते. म्हणजे माझा कालचा स्वतःचा हा अनुभव आहे. आता मी नेक्स्ट वीक मध्ये लिव्ह वरती आहे खरं, आणि माझ्या लहान बहिणीच्या मुलाचा वाढदिवस होता काल. आणि तो इतकं फोन करून मला म्हणत होता, माऊ तू नाही येणार आहे, माऊ तू ये ना. आणि त्याला असं, म्हणजे नेहमीप्रमाणे त्याला असं वाटलं की माऊ खूप लवकर जाईल, पण खरं तर मी नेक्स्ट वीक मध्ये सुट्टीवर आहे म्हणून मला काल लवकर लॉग इन करू का हे विचारावंसं नाही वाटलं, कामाला प्राधान्य द्यावंसं वाटलं, संपवून जाऊया असं. तर मग तो खूप वेगळ्याच याच्यामध्ये मला विचारत होता, आणि त्याचे जे बोल होते, त्याचे जे टोन होतं, ते मला इतकं असं हे करत होतं की मला जायचंय. शेवटी मी 8, 8:15 बंद केलं माझं ऑफिसचं काम आणि मी निघाले. तर मग जाताना मला त्याच्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या. बर्थडे तर झाला होता, पण मग जाताना मला त्याच्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या. तिथे गेल्यावर तो शॉपकीपर वेगळ्याच व्यक्तीशी बराच वेळ बोलत होता. सो मग मला जरा वेगळं फिलिंग्स यायला लागले होते. मग मी त्या क्षणी विचार केला की तुला काय पाहिजे? तुला वेळेत म्हणजे त्याचं नाव हर्षित आहे, वेळेत हर्षितकडे पोचायचंय, तुला छान आनंद घ्यायचा आहे तिथे जाऊन, राईट? मग मी जर जातानाच या फिलिंग्स दिल्या की इरिटेशन, फिअर किंवा घाई गडबड, डेस्परेटली मी गाडी चालवली, हे केलं, तर मग मी काय तिथे जाऊन मी त्याच भावनाचा
बास्केट घेऊन मी तिथे जाणार आहे आणि त्याचा एक आनंदी क्षण होता. मग त्या क्षणात मी अशा भावना घेऊन गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे, राईट? तर मग ते मी कुठेतरी ब्रेक डाऊन केलं, की मी म्हंटल ठीक आहे, मला माहितीये मी वेळेत पोहोचणार, वेळेत पोहोचणार. आणि मी खरंच आहे खूप, म्हणजे मला तर समोर इतकी मोठी लाईन दिसली होती ट्रॅफिकची. पण जसं जसं मी पुढे गेली तसं तसं मला कळालं की अरे हे ट्रॅफिक इथपर्यंतच आहे. आणि मी विदिन 15 मिनिट्स मध्ये त्याच्या घरी पोहोचले. सो मग हे अशा प्रकारचं आहे की जेव्हा मी माझं ते बिलो द लाईनची फिलिंग होती, फिअर होतं, ती एक गोंधळ सुरू होता माझ्या मनामध्ये, घाई गडबड होती, ते जेव्हा मी स्टॉप केलं त्याच्यानंतर मी इकडे फोकस करू शकले, चांगल्या भावनेकडे. मग हे आपल्या ड्रीमच्या बाबतीत सुद्धा आहे. हे विचार नाही करायचं की अरे मला तर आता 50,000 सॅलरी मिळते आणि मी कशी 1 लाख 2 लाख रुपये सॅलरीची अपेक्षा करू. खूप सिंपल उदाहरण होतं, पण खूपच छान शेअरिंग होतं. थँक्यू सो मच. आणि असं खरंच होतं, खूप साध्या साध्या गोष्टी असतात पण आपण खूप तेव्हा गडबड गोंधळ करतो. सो थँक्यू. खरंच हा येस. अवेअरनेस आपण ठेवायला पाहिजे. येस, ऍक्च्युली माझ्या स्वतःवर बाबतीत विश्वास पण हेच ठेवा. व्हायचं की मी ऑफिसला जाताना मला नेहमी भीती, अरे मला पार्किंग मिळेल की नाही. पण मग मी तेव्हापासून जसं आता मागच्या वेळेस आपण हे केलं, मग आउटकम लावूनच जाते की माझ्यासाठी पार्किंग तिथे आहे आणि मला दरवेळेस आता मिळते पार्किंग तिथे. येस, व्हेरी आणि ट्रू. मॅम आता 10-12 ही झाले. तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपण लिहिल्यानंतर त्याची स्क्रिप्ट बनवायची का मग ती पूर्ण याची? हा, आता ह्या ज्या प्रश्नांची उत्तर आपण लिहित आहे ना, हा तर हीच तुमची स्क्रिप्ट आहे लिहिलेली. म्हणजे आता हा तुम्ही रायटरचं काम पूर्ण केलंय, ठीक आहे, हा. तुम्ही स्क्रिप्ट रेडी झालीये. पण मग हम्म. आता नेक्स्ट टास्क काय आहे तुमचं, की तुम्हाला ही स्क्रिप्ट बघून फोनमध्ये तुमच्या रेकॉर्ड करा. ओके. सगळ्यांच्या फोनमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग येतं, व्हॉइस मेमो किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग जे पण काही असेल, हे रेकॉर्ड करायचं आहे तुम्हाला. आणि रेकॉर्ड केल्यानंतर बघायचं आहे 8 मिनिटांपर्यंत जातंय का. नसेल जात तर समजून घ्यायचं, पुन्हा स्क्रिप्ट अजून एक्सटेंड करायची आहे पॉझिटिव्ह याच्यामध्ये. ठीक आहे. मग ते कुठे एक्सपांड करायची आहे तुम्हाला, पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या क्वेश्चन मध्ये. तिथे तुम्ही अजून डिटेलमध्ये वाढवा ती स्क्रिप्ट. पुन्हा रेकॉर्ड करा. 8 मिनिटांपर्यंत गेलं तर खूपच छान. शक्य असेल तर रोज रात्री झोपताना ते रेकॉर्डिंग प्ले करायचं आणि झोपून जायचं. त्या रेकॉर्डिंग पण सोबत झोपायचं. ठीक आहे. पण आणि आपल्या हे जर 10 स्वप्नांसाठी प्रत्येक याच्यासाठी वेगळं करायचं? हो, बुकमध्ये किंवा मॅम तर सांगतात येस प्रत्येक ड्रीमसाठी करायचं. पण म्हणूनच मग मी म्हंटल की आता आपण बिगिनर आहे तर किमान 1-2 स्वप्न तरी आपण हम्म. अशा पद्धतीने रोज प्रॅक्टिस केले पाहिजे. लिहायचे तर 5 स्वप्न तर म्हणेल की मी तुम्ही रोज लिहा जे तुमच्या टॉप मोस्ट प्रायोरिटी वरती आहे. पण मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 5 तर रोज लिहा, जेणेकरून तुम्ही त्या स्वप्नांविषयी विचार कराल रोज. आणि किमान मग एक तरी, मिनिमम एक, मॅक्झिमम तुम्ही 10 केले तर खूपच छान आहे. पण मग किमान मिनिमम एक तरी स्वप्न रोज 8 मिनिटांसाठी व्हिज्युअलाइज करायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं तन, मन, धन, फिलिंग सगळं त्या याच्यामध्ये, इमोशन सगळं तुमचं त्या याच्यामध्ये एकवटलं पाहिजे, अशा प्रकारचं करा. आणि डेफिनेटली सगळ्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होतील जर ही अमेझिंग प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलर बेसिसवर केली तर. मी ठीक आहे, आत्ताच नाही बोलत मी खरं याच्याविषयी, पण करा. खूप छान आहे एक्सपिरियन्स. खूप सुंदर जर्नी आहे ही. सो सगळ्यांनी करा. आणि स्टील कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कीर्ती मॅमला किंवा मला मेसेज विचारू शकता की मॅम असं स्वप्न आहे मला, सगळ्यांसमोर किंवा सेशनमध्ये नाही सांगता आलं तर कसं, थोडंसं गाईड करा. तुम्ही विचारा, आम्ही आन्सर देऊ. पण प्लीज प्लीज स्क्रिप्ट रेडी करा. खूप 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 महत्वाचा चॅप्टर आहे. हे मी तर म्हणेल हे मॅजिक बुक फक्त या गोष्टीसाठी आहे. म्हणजे कशासाठी आलोय ना आपण प्रॅक्टिस करायला, म्हणजे असं आहे का की काम नाहीये, वेळ जात नाहीये म्हणून आलोय, असं नाहीये, राईट? हम्म. आपल्या सगळ्यांना कुठेतरी लाईफमध्ये मला हवं आहे तसं माझं आयुष्य जगता यावं ही इच्छा आहे, राईट? कोणाचं रिलेशन असेल, कोणाला फायनान्स असेल, कोणाला काही स्वप्न असू शकतं कोणाचं, राईट? त्याच्यात ते कुठेतरी आपल्याला हवं आहे म्हणून आपण या ठिकाणी आलोय की चला, हा विश्वास आहे की हे पुस्तक मला तिथपर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे आपण त्या बुकला सरेंडर केलं तर या असाइनमेंटला सुद्धा सरेंडर आपण केलं पाहिजे. किमान 10-15 मिनिटं तरी वेळ स्वतःच्या स्वप्नांसाठी आपण 24 तासांमधून दिला पाहिजे.
असं मला वाटतं. सो तुम्ही जो 8-10-15 मिनिटांपेक्षा तुम्ही 1-2 तास दिले तर अरे वा, युनिवर्स अजून जास्त खुश होईल तुमच्यावरती. सो प्लीज हे करा, हे प्रॅक्टिस करा. काही क्वेश्चन्स असतील काय असेल तर तुम्ही आता आपल्याला ते सेशन जॉईन करायचंय म्हणून मी म्हटलं की मॅमला किंवा मला क्वेश्चन करा. तुम्हाला आन्सर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करू. आणि प्लीज स्क्रिप्ट करा. मी पुन्हा पुन्हा हे रिपीट करते कारण मला खरंच माहिती आहे की हे किती महत्वाचं आहे हे आजचं प्रॅक्टिस. आय गेस आज सुद्धा इंग्लिशमध्ये कदाचित मॅम हाच लेसन एक्सप्लेन करणार आहे. सो तुमच्याकडे आपल्याकडे अजून एक दिवस आहे, उद्याचा पण दिवस आहे की आपण सेम वेने प्रॅक्टिस करू शकतो. ठीक आहे. तर मला थँक्यू मॅम. माझा कालचा थँक्यू. अनुभव शेअर करायचा आहे. हा हा बोला. हा मॅम. मॅम, मी आज जरा म्हणजे हेल्थ ब्रेकडाऊन असल्यामुळे मी नाही जॉईन करू शकली. मी करते थोड्या वेळ रेकॉर्डिंग. फक्त ते तुम्ही आता जे काय 10 स्वप्न सांगितली ना, ते एकदा परत मला क्वेश्चन काय लिहायचे ते फक्त सांगा. मी ग्रुपवर पाठवते अरुणा मॅम. हो. हो, चालेल चालेल. ओके चालेल. थँक्यू. मॅम मनीची पण आपल्याला हे करायची आहे ना, पैशाची. हो हो करूया. हा. प्रतिभा मॅमला बोलू द्या, मग हम्म. त्याच टेक ओव्हर करतील. तोपर्यंत तुम्ही मी नोटा काल घेऊन घ्या सगळे. 4 वाजताच उठले सकाळी आणि उठल्यानंतर मी नेहमीप्रमाणे हे व्हिज्युअलायझेशन करत होती आणि पहिल्यांदा माझ्या बाबतीत असं झालं की मी व्हिज्युअलायझेशन करता करता झोपी गेली आणि झोपल्यानंतर मला माझ्या स्वप्नात माझं ड्रीम हाऊस आहे ते दिसलं आणि ते माझं स्वतःचं नसून आमचा एक फ्रेंड आहे, कॉमन फ्रेंड, हजबंड आणि माझा दोघांचा, चेतन म्हणून. तर त्याने स्वतःने ते ड्रीम हाऊस घेतलं आहे आणि त्याने त्याच्या लिव्हिंग रूम मध्ये वास्तुशांतीची पूजा मांडली आहे आणि ते पूजेचे जे पाठ होते त्या प्रत्येक पाठावर ते जे अफर्मेशन्स कार्ड होते, तर त्याने आधी 2000 स्क्वेअर फूटचा जागा मॅनिफेस्ट केली. नंतर मग खाली म्हणजे मी जसं स्टेप बाय स्टेप करते आहे तशा सगळ्या स्टेप्स त्याने प्रत्येक त्या पाटावर एका व्हाईट पेपरवर लाल अक्षरात लिहिलेल्या असे मला दिसत होते आणि मी वाव. चक्क त्यात एन्जॉय करत झोपली होती आणि 4:55 मला जाग आली आणि मी काल आली इकडे. वाव, वा. खूप छान. खूपच छान. ऍक्च्युली हा मॅजिकल क्लू आहे प्रतिभा मॅम तुमच्यासाठी. युनिव्हर्सला पण पोचवायचंय ते तुमचं जे ड्रीम होम आहे विशालनगरचं, ते पोचवायचंय तुमच्यासाठी. सो फोकस करा त्याच्यावरती. कुठेतरी ते अलाइनमेंट मध्ये आहे, फक्त फ्रिक्वेन्सी ट्यून करा. डेफिनेटली खूप लवकर तुम्हाला ते मिळेल तुमचं ड्रीम होम. येस, चला. थँक्यू सो मच. आता आपण आज ना 1 मिनिटासाठी घेऊया जरा प्रॅक्टिस ही फक्त. ठीक आहे. प्रतिभा मॅम अनम्यूट करा प्लीज. तुम्हीच एक घेणार आहे मिनिट मॅम, मी नाही घेणार आहे. 1 मिनिट, मी पैसे घ्यायला चालते फक्त. क्लास जवळ नाही ठेवते मी. चालेल. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी सुद्धा प्लीज नोटा घेऊन या आपल्या पैशांच्या. ऍक्च्युली आता सगळ्यांच्या लक्षात येत असेल की आपल्याला 1 तास पण कमी पडतोय प्रॅक्टिससाठी. आणि आधी आपण म्हणजे बघूया. आपण नाही, सगळेच 1 तास सुद्धा असं वाटायचं अरे 1 तास लिहायचं. येस, चला. ओव्हर टू यू प्रतिभा मॅम. थँक्यू. ओके, हे पैसे घ्यायचे हातात सगळ्यांनी, स्प्रेड करायचे, सुंदर स्माइल द्यायचे आणि फील आणायचंय. वाव, किती अबंडन्स ऑफ मनी आहेत माझ्याकडे. वाव वाव, किती सुंदर, भरभरून पैसे, भरभरून पैसे. वाव, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू सो मच लक्ष्मी मा, मला एवढे पैसे मिळण्यासाठी. वाव, एक एक नोट बघा, तिला मोजत राहा. वाव, किती अड्ड्या मोजते मी पैशांची. थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, माझ्या आयुष्यात येण्यासाठी. थँक्यू लक्ष्मी मा, मला लवचुंबकासारखी चिपकून राहण्यासाठी. वाव, ग्रेट. थँक्यू लक्ष्मी मा, सतत माझ्याकडे चारही बाजूंनी येण्यासाठी. थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, सतत माझ्याकडे येण्यासाठी. वाव, किती आनंद मिळतोय मला. वाव, आणि मी आनंदाने ती देते सुद्धा आहे. वाव, आणि माझ्याकडे ती 10 पट होऊन येते आहे लक्ष्मी मा. वाव, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा, थँक्यू लक्ष्मी मा. वाव, मी किती
किती लक्झरियस लाईफ जगते आहे. वाव, हे सगळं देण्यासाठी थँक्यू लक्ष्मी मा. वाव, किती सुंदर मला घर दिलंय माझ्या स्वप्नातलं लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. वाव, भरभरून सोन्याचे डायमंडचे दागिने मला मिळालेत. वाव लक्ष्मी मा, किती किती सगळं काही तुम्हाला देते. छान, किती छान, किती सुंदर आहेस तू लक्ष्मी मा. आय लव्ह यू सो मच लक्ष्मी मा. आय रिअली लव्ह यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. वाव, किती चविष्ट आणि हेल्दी फूड तू देतेस लक्ष्मी मा. थँक्यू सो मच प्रभू. थँक्यू सो मच युनिवर्स. थँक्यू सो मच साई बाबा, एवढी संपूर्ण संपत्ती मला देण्यासाठी. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच साई बाबा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा, मला सतत चिपकून राहण्यासाठी, भरभरून पावसासारखी सगळ्या बाजूंनी येण्यासाठी. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. वाव, किती पैसे मी किती एक एक गड्ड्या मोजते, किती कंटिन्यू मोजत असते, दिवस दिवसभर मोजते. वाव, किती लक्ष्मी माता आहे माझ्याकडे. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू प्रभू. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो थँक्यू. मच. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या या पैशासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशासाठी खूप खूप धन्यवाद प्रभू. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांसाठी खूप खूप धन्यवाद प्रभू. थँक्यू 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 सो मच. आय लव्ह यू. डिअरली लव्ह यू. थँक्यू सो मच प्रतिभा मॅम. थँक्यू सो मच. मला रोज ही अपॉर्च्युनिटी मिळते, मी अजून एन्जॉय करू खूपच शकते. खूपच सुंदर थँक्यू. म्हटलं, खूपच छान. येस, चला आता आपण तिकडे जॉईन करूया सगळेजण. आय गेस सगळ्यांना आजच्या या धड्याविषयीचे रेकॉर्डिंग बऱ्यापैकी. स्टॉप करू. हो चालेल. थँक्यू स्नेहा.